अध्यक्ष महोदय, शॉर्ट मध्ये बोला. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता धुमाकूळ चालला, एकच फक्त बिबट्या. हा बिबट जो आहे तो खरं तर सुरुवात झाली जुन्नर तालुक्यातून. जुन्नर तालुक्यामध्ये आजच्या मितीला 2000 बिबट्या आहेत. आणि मला दुर्दैवाने सांगावं लागेल अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर बाब आहे. उत्तराचा विषय नाहीये, त्यांना फक्त मांडायचंय. त्यांना अध्यक्षांनी परवानगी दिलेली होती. 4 नंबर लक्षवेधीवर ते मांडून बैठकीमध्येच त्याचं उत्तर मिळणार आहे, परंतु त्यांना मांडायचंय, त्याला परवानगी दिली आहे म्हणून त्यांना आपण बोलायची परवानगी दिली आहे. बोला तुम्ही बोला. अध्यक्ष महोदय, हा अतिशय संवेदनशील विषय आहे. मला आपल्याला फक्त एकच सूचित करायचं आहे, वाघ आणि बिबट्यामध्ये काय फरक आहे. वाघ जो आहे तो समोरून हल्ला करतो आणि वाघ हा जंगलात असतो, पण बिबट हा जन्मालाच येतोय तो ऊसाच्या शेतीमध्ये. आज जिथे आम्ही लोक राहतो, जिथे शेतकरी राहतात, ते अतिशय भययुक्त वातावरणामध्ये राहत आहेत आणि कुठल्याही वेळेला शेतीमध्ये काम करत असताना हा हल्ले करतोय. साहेब तुम्हाला मी सांगतो, 2024 ते 25 या वर्षी आता 9 लोक आमची मेले. लहान मुलं गेले, शालेय मुलं गेले, काय वृद्ध गेले, काय महिला गेले. 9 लोकांना शासनाने 25-25 लाख रुपये दिले. अध्यक्ष महोदय, आज 2 कोटी रुपये त्यांना आले, आम्हाला मान्य आहे, पण जीविताचं काय. हा जो प्राणी आहे हा आहे तो मांजर प्रजातीचा आहे अध्यक्ष महोदय. आणि आज शेड्यूल 1 मध्ये टाकलं, याला वाघ केलंय. म्हणजे मांजराच्या जातीला तुम्ही वाघ केलंय साहेब, ही कोणती पद्धत झाली. फॉरेस्टच्या खात्याने आणि वन खात्याने याची दखल घ्यावी. हा शेड्यूल 1 मधला प्राणी जो आहे बिबट्या, याला 2 मध्ये टाकण्यात यावं, त्याची नसबंदी करण्यात यावी. आणि विशेष म्हणजे या बाबतीमध्ये आम्ही वारंवार मागणी केलेली आहे की पशुधनाला सुद्धा तुम्ही आम्हाला जेवढे पशुधन गेले तेवढे जखमी झाले. अध्यक्ष महोदय, 17 कोटी रुपये शासनाने दिलेत. एवढा खर्च कशासाठी करताय. उपाययोजना करणं यापेक्षा माणूस महत्वाचा आहे, पशुधन महत्वाचा आहे आणि पैसा महत्वाचा नाही. उपाययोजना अतिशय गंभीर व्हायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आता तरी तो अतिशय जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपत म्हणून घोषित केलाय. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर मग या 4 तालुक्यांना सकाळची लाईट 3 फेज द्यायचा निर्णय केलाय साहेब. मग आपत जर तुम्ही घोषित करून सुद्धा 3 फेज लाईट सकाळची का देत नाही. रात्रीच्या वेळेला तो आमचा जीव मुठीमध्ये घेऊन हा आमचा शेतकरी ज्या वेळेला पाणी भरायला शेतामध्ये जातो साहेब, या बाबतीमध्ये अजिबात संवेदनशील आपण ठेवली नाही का. माझी विनंती आहे, हा विषय रेकॉर्डवर ठेवत असताना या बाबतीमध्ये गंभीर उपाययोजना करावी अशी हात जोडून शासनाला विनंती आहे. धन्यवाद. जय शिवराय. लक्षवेधी